नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 15.2चा चौथा प्रश्न सोडवणार आहोत. इफ लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ रोम्बस इज 30 सेंटीमीटर अँड इट्स एरिया इज 240 स्क्वेअर सेंटीमीटर, फाइंड्स इट्स पेरिमीटर. आपल्याला रोम्बसचा डायगोनल आणि एरिया ह्या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत, तर आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे. सोडूया हा प्रश्न. आपण प्रॉब्लेम ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. समजण्यासाठी आपण एक फिगर काढू. रोम्बोस म्हणजे चारी साइड इक्वल. हा आपण डायगोनल काढले. हा एक डायगोनल, हा एक डायगोनल. ए बी सी डी हा झाला रोम्बोस. आणि हे डायगोनल असल्यामुळं हे 90 डिग्रीमध्ये एकमेकांना बायसेक्ट करतात. फ्रॉम फिगर. आता मित्रांनो, आपल्याला एरिया माहीत आहे. रोम्बोसचा एरिया काय होईल? हाफ इंटू डायगोनलच्या लेंथ, म्हणजे फर्स्ट डायगोनल इंटू सेकंड डायगोनल. हाफ डायगोनल काढण्यासाठी आपल्याला एक डायगोनलची व्हॅल्यू दिलेली आहे प्रश्नामध्ये 30 सेंटीमीटर. समजा ही साईड आपण 30 घेतली. डायगोनल असल्यामुळं याला सेंटरला नाव देऊया एम. ही ए सीची व्हॅल्यू आपल्याला 30 सेंटीमीटर दिली. ए सी इक्वल टू 30. मग ही 15 होईल आणि ही 15 होईल. बरोबर आहे. आता आपल्याला पेरिमीटर काढायची. प्रश्नामध्ये आपल्याला पेरिमीटर किती काढायची विचारली. पेरिमीटर काढण्यासाठी आपल्याला एका रोम्बोसची साईड माहीत असणं आवश्यक आहे. समजा ही साईड काढायची आपल्याला. ही साईड किती आहे काढली तर त्याची इंटू 4 केलं तर पेरिमीटर भेटून जाईल आपल्याला. ही साईड काढण्यासाठी आपल्याला हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. त्यामध्ये ही साईड आपल्याला भेटते 15. कशामुळं? ए सीची व्हॅल्यू दिल्यामुळं आपल्याला ए एमची व्हॅल्यू मिळाली 15. मग आता ही साईड काढावं लागेल. ही साईड काढण्यासाठी आपल्याला ह्या डायगोनलची पूर्ण लेंथ काढावी लागेल. ह्या डायगोनलची लेंथ काढली म्हणजे त्याची हाफ म्हणजे एम डी ही साईड भेटेल. मग ह्या दोन साईड भेटल्यानंतर येथे राईट अँगल ट्रायंगल त्यावरून पायथागोरस थेरम अप्लाय करून ही साईड भेटेल. ही साईड काढल्यानंतर त्याला इंटू 4 न केलं तर म्हणजे पूर्ण रोम्बोसचा आपल्याला पेरिमीटर भेटून जाईल. अशा प्रकारे आपलं उत्तर येऊन जाईल. इन फिगर स्टेप बाय स्टेप आपण लिहू. फ्रॉम इन फिगर, सपोज quadrilateral ABCD is a rhombus. हा रोम्बोस असल्यामुळं हे दोन डायगोनल्स झाले. AC and BD are the diagonals. डायगोनल्स असल्याने ते काय करतात? एकमेकांना इंटरसेक्टिंग समजा ॲट पॉईंट एम. ते कोणत्या पॉईंटमध्ये छेद करतात? तर एम पॉईंटमध्ये. एक पॉईंटचं नाव दिलं आपण. Hence from figure AM, length of AM equal to length of MC equal to half length of AC. ACची व्हॅल्यू आपल्याला 30 सेंटीमीटर दिलेली आहे. एक डायगोनल म्हणजे हाफ इंटू 30
30चा हाफ म्हणजे 15. म्हणजे ए एमची व्हॅल्यू भेटली आपल्याला, ए एमची मिळाली. आपल्याला काही करून ए डीची व्हॅल्यू काढायची आहे. ए डीची व्हॅल्यू काढली तरच आपण पेरीमीटर काढू शकू. म्हणजे कोणती एक साईड, ही काढा, ही काढा, ही काढा. आपण हा ट्रायंगल घेतला, त्यामध्ये काढू आपण ए एमची. आता एम डी व्हॅल्यू आपल्याला माहीत होण्यासाठी आपण आता अँड बी एम, लेंथ ऑफ बी एम, जसं या डायगोनल झालं तसं या डायगोनल, लेंथ ऑफ बी एम इक्वल टू लेंथ ऑफ एम डी इक्वल टू हाफ बी डी. एम डी इक्वल टू हाफ बी डी, बरोबर आहे. आणि एक अँगल भेटतो आपल्याला, अँगल ए एम डी, अँगल ए एम डी इक्वल टू 90 डिग्री. हे सर्व कशामुळं? कारण तो रोम्बोस आहे आपला. ए बी सी डी इज अ रोम्बोस. रोम्बोसचे सर्व फॉर्म्युले यूज करून आपण असं लिहू शकलो आपण. आता नाऊ वी नो आपणास माहीत आहे एरियाचा फॉर्म्युला एरिया ऑफ रोम्बोस. कारण एरियाची व्हॅल्यू आपल्याला गिवन डाटामध्ये दिलेली आहे. एरिया ऑफ रोम्बोस इज इक्वल टू हाफ इंटू लेंथ्स ऑफ डायगोनल्स, हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स. बरोबर आहे. रोम्बोस, आपण कोणता रोम्बोस घेतला? क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स. दोन डायगोनल्स कोणते आहेत आपले? ए सी इंटू बी डी, लेंथ ऑफ ए सी इंटू लेंथ ऑफ बी डी. एरियाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 240. गिवन डाटामध्ये व्हॅल्यू दिलेली आहे एरियाची. हाफ ए सी म्हणजे एक डायगोनल दिलेली आहे 30 आणि दुसरा डायगोनल आपल्याला काढायचा आहे. देअरफॉर बे 15. देअरफॉर बी डी इक्वल टू काय होईल? 24. हे 15 इकडं डिवाइडमध्ये येतील. देअरफॉर बी डी म्हणजे हा आपला दुसरा डायगोनल आहे, तो भेटून चालला आहे आपल्याला आता. 15 सखी 90. म्हणजे बी डीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 16. म्हणजे हा पूर्ण 16 भेटला. म्हणजे हा किती येईल? बी एम 8 आणि हे 8. म्हणजे हे दोन व्हॅल्यू भेटल्या ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये. ह्या दोघांचा स्क्वेअर केला, ॲडिशन घेतली तर ही व्हॅल्यू आपल्याला पायथागोरसनुसार मिळून जाते. ही व्हॅल्यू मिळाली की इंटू 4 केलं की पेरीमीटर भेटून जाईल. बी डी 9 डायगोनल भेटला आपला बी डी. 9 एम डी म्हणजे ही एम डी इक्वल टू काय? इक्वल टू हाफ इंटू बी डी. बरोबर आहे. हाफ इंटू बी डीची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली 16 इक्वल टू 82 म्हणजे 8. 9. देअरफॉर एम डी 8. एम डीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 8 सेंटीमीटर. आता इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल ए बी सी आपलं ए एम डी.
ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम अप्लाय केला आपण, तर AD स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर म्हणजे MD स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर म्हणजे MA स्क्वेअर. लेंथ ऑफ AD स्क्वेअर इक्वल टू लेंथ ऑफ MD स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ AM स्क्वेअर. MDची व्हॅल्यू आपण आत्ताच काढलेली आहे, 8 म्हणजे 8चा स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. AMची व्हॅल्यू आपण इथं आत्ता गिवन डाटामध्ये त्याप्रमाणे आपण हाफ करून 15 काढलेली आहे, प्लस 15 स्क्वेअर. 8ची व्हॅल्यू 8चा स्क्वेअर 64 प्लस 15चा स्क्वेअर 225. ॲडिशन 289. देअरफॉर AD स्क्वेअर इक्वल टू 289. देअरफॉर AD म्हणजे स्क्वेअर रूट घेतलं, कशाचा स्क्वेअर आहे हा 289? 17चा. म्हणजे ADची व्हॅल्यू आपल्याला 17 मिळाली. ADची व्हॅल्यू मिळाली, AD A आणि D. AD मिळाली. ही काय आपली रोम्बोसची साईड आहे. रोम्बोसची साईड आहे म्हणून आता याला जर आपण पेरिमीटर ऑफ रोम्बोस हा फॉर्म्युला यूज केला तर आपल्याला भेटून जाईल. AD इक्वल टू 17 काढला आपण. इज अ साइड ऑफ रोम्बोस. Therefore perimeter of rhombus equal to 4 into AD. 4 into AD ची व्हॅल्यू आली 17. 17 into 4 म्हणजे 68 पेरीमीटर आहे, म्हणजे सेंटीमीटर युनिट येईल आपलं. बरोबर आहे. हेन्स हे झालं आपलं आन्सर. हेन्स पेरीमीटर ऑफ रोम्बोस इज 68 सेंटीमीटर. समजलं मित्रांनो? पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.